अमळनेर तालुक्यातील मंगरूळ MIDC परिसरात गहू खरेदी करताना वजनात मोठा घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेतकऱ्यांचा गहू खरेदी करताना मापात पाप केल्याच्या आरोपामुळे RK फूड्स या कंपनीला कृषी उत्पन्न बाजार समितीने सील ठोकले आहे. तालुक्यातील सोनखेडी येथील दीपक देवीदास पाटील यांनी आपला गहू विक्रीसाठी RK फूड्स कंपनीत आणला होता. त्यांचा माल प्रत्यक्षात 50 ते 55 क्विंटल असताना कंपनीच्या काट्यावर तो केवळ 41 क्विंटल दाखवला गेला. तसेच गंगापुरी येथील रवींद्र विठ्ठल पाटील यांच्या गव्हाचेही वजन प्रत्यक्षापेक्षा कमी भरल्याचे आढळून आले. ही तफावत शेतकऱ्यांच्या लक्षात येताच संतप्त शेतकऱ्यांनी धुळे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. बराच वेळ वाहतूक ठप्प झाल्यानंतर बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, संचालक शरद पाटील, ऋषभ पारख, प्रकाश वाणी, सचिव डॉक्टर उन्मेष राठोड यांसह बाजार समितीचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर सर्वांच्या उपस्थितीत कंपनीच्या काट्यावर पुन्हा वजन तपासण्यात आले. यावेळी तब्बल मोठी तफावत आढळून आली. 200 क्विंटल वजन असलेला माल काट्यावर केवळ 90 क्विंटल दाखवत होता, तर 100 क्विंटलच्या मालाचे वजन फक्त 40 क्विंटल दाखवले जात असल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार समोर येताच उपस्थित शेतकरी आणि नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याची चर्चा तालुकाभर पसरली आहे. विशेष म्हणजे वजनमाप निरीक्षकांनी 13 जानेवारी रोजी हा काटा पास केला होता. मात्र तरीही एवढी मोठी तफावत कशी झाली याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी हे प्रकरण वांधा कमिटीसमोर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच आतापर्यंत किती शेतकऱ्यांची फसवणूक झाली याची सखोल चौकशी केली जाईल. या प्रकरणात संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. पण तरीसुद्धा या काट्यामध्ये एवढा 50% फॉल्ट म्हणजे मोठी गंभीर बाब आहे. आणि याच्यामध्ये आज रोजीचं नाही, कमीत कमी इथून 8 दिवसापासून या काटामध्ये जेवढा माल जास्त गेला असेल या सगळ्या शेतकऱ्यांची लिस्ट घेऊन त्यांचं झालेलं नुकसान या मिल मालकाकडनं वसूल करणं, त्याचा काटा सील करणं, त्याच्यावर कडक स्वरूपाची कारवाई करणं हा सगळा विषय. याच्यासाठी मी सकाळी वांदाची मीटिंग आपल्या मार्केटमध्ये आयोजित करतो आहे. आणि आतापर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांनी तर माल मोजलेला असेल सगळ्यांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी मी बांधील आहो. आणि आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना मिळून आज या ठिकाणी आम्ही पंचनामा केलेला आहे. आणि याच्यामध्ये दोषारोप हा सिद्ध झालेला आहे. निश्चितच सगळ्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातनं उद्या याच्यावर सकारात्मक निर्णय होईल. आणि याच्यामध्ये दोषी असल्या कारणाने ही ज्या खरेदीदार असतील, नंतर काटा मालक असेल, याच्यावर निश्चितच कडक स्वरूपाची कारवाई निश्चित उद्या केली जाणार आहे. निश्चित फौजदारी कारवाई होऊ शकते का काय? निश्चितच याच्यामध्ये उद्या संपूर्ण यांचा 6 महिन्याचा जो हिशोब असेल सगळं दस्तावेज आम्ही उद्या मार्केट ताब्यात घेणार आहे. सगळ्याच बाजूने याच्यावर चौकशी करणार आहेत. आणि आज रोजी प्रथमदर्शनी जे नुकसान दिसून येतोय याची पहिले सर्वप्रथम आम्ही भरपाई त्यांच्याकडनं करून घेणार आहोत. आणि जर या गोष्टीला कुठेतरी शेतकऱ्यावर जर अन्याय झाला तर कदाचित त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करायला मार्केट पुढे मागे विचार करणार नाही. शिंदखेडा तालुक्यातील शेवाळे येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पूर्वतयारीला वेग दिला आहे. प्रांताधिकारी डॉक्टर शरद मंडलिक यांच्या आदेशान्वये आणि तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शेवाळे येथे नियोजन बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी मंडळ अधिकारी अनिता भांबरे यांनी गावातील नागरिकांशी तसेच संबंधित कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधला. शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ कसा मिळू शकतो याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आयुष्य कागदपत्रे तसेच समाधान पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विविध सेवांची माहिती नागरिकांना देण्यात आली. तसेच वैद्यकीय कर्मचारी, CST केंद्र संचालक, कृषी सहाय्यक यांच्याशीही चर्चा करून शिबिराचे नियोजन करण्यात आले. दिनांक 14 मार्च रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळ अधिकारी अनिता भांबरे यांनी केले. या बैठकीत शेवाळे मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. स्वराज वॉशिंग सेंटर धुळे शहरात प्रथमच TDS, pH मेंटेन, RO पाण्याने व 6 mm विस्कोसिटी शॅम्पूने एकदा आपली स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा. स्वराज वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत. 14 तास उपलब्ध. 6 फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था. फोम वॉशिंग
प्रशिक्षित स्टाफ, वेटिंग रूम, वायफाय फ्री, पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध. आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल. एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गोंदूर विमानतळ रोड, मनोरंजन हॉटेलजवळ, छत्रपती नगर शेजारी, वाडी भोकर. संपर्क 86 25 97 09 48.